हो दिसतोय. In last lecture, we have studied one case study regarding the Earth Dam, which we have visited. That is Muar Dam. In last lecture, we have studied the definition of earthen dam and also the different types of earthen dam regarding Muar Dam. We have also studied the case study means capacity of earthen dam means capacity of Muar Dam, their spillway. Also, we have studied how many discharge the your Muar Dam can be take place at one time. Then we have also studied which gravels or which type of material are required to construct this earthen dam. Now, before going to the actual part of earthen dam, you should know that what is earthen dam. Some people have misunderstanding that only earth material means only soil can make earthen dam, but it is not a actual concept. The definition of earthen dam means what? The dam which is constructed by using material like clay, silt clay, gravel, sand. This type of material when we use to construct any structure across the river, then it is called as what? Earthen dam. Now here, material can be changed by using the availability of material. मटेरियल जे काही आपण वापरणार आहे अर्धन डॅम मध्ये ते मटेरियल चेंज ही होऊ शकतं किंवा त्याचा लेअर ही चेंज होऊ शकतो डिपेंड अपॉन द मटेरियल अवेलेबल नियर बाय द साईट. आता प्रत्येक वेळेस हे जे काही मटेरियल आपण किंवा जे काही टाईप बघणार आहे तेव्हा इमॅजिनेशन फक्त आणि फक्त करायचं आहे ते आपल्या मुळा डॅमचं, कारण की तुम्ही मुळा डॅम बघितलेला आहे. तर जी काही आपली बस त्या मुळा डॅम वरून जात होती तो पूर्णपणे कॉन्क्रीटचा बनलेला नाहीये. तर ते जे काही स्ट्रक्चर बनलेलं आहे हे नियर बाय साईट वरती जे काही मटेरियल अवेलेबल होतं, म्हणजे त्या ठिकाणी माती असेल, लगड असतील किंवा ग्रॅव्हल्स असतील, क्लेज असतील, त्या मटेरियलने ते बनलेलं आहे, म्हणून आपण त्या डॅमला अर्धन डॅम म्हणतो. आता अर्धन डॅमचं जे काही वैशिष्ट्य आहे तर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस असू शकतात किंवा लिमिटेशन ही असू शकतात, ती आपल्याला युनिटमध्ये बघायचं आहे. तर अर्धन डॅम सुरुवात करण्या अगोदर याची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर झाली पाहिजे. पेपरमध्ये डेफिनेशन जी आहे ही विचारली जाते बरेच वेळेस किंवा त्याचे सब क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिफाईन अर्धन डॅम अँड टाइप्स ऑफ डॅम असंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचे टाइप्स जे आहेत ते बघा, डिपेंड अपॉन द मटेरियल किंवा डिपेंड अपॉन द डॅम एम्बॅकमेंट देयर आर 4 टाइप्स or mainly 2 types are there earthen dam. The types depend upon the embankment and the types which is depend upon the method of construction. आता पहिलं जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर एम्बॅकमेंटच्या टाईप वरून पहिला जो महत्वाचा टाईप आहे तो म्हणजे होमोजिनियस टाईप एम्बॅकमेंट डॅम. त्याच्या नावातच पेपरमध्ये जर त्याच्यावरती नोट्स जर विचारली गेली तर ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. होमोजिनियस टाईप एम्बॅकमेंट डॅम म्हणजे काय? त्याचा जो काही एम्बॅकमेंट असेल किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे एका मटेरियलने जर बनलेलं असेल, if the structure is constructed by only one material or one type of material, then it is known as homogeneous type embankment dam. Then second important type is nothing but what? Diaphragm type embankment dam. What is diaphragm? This type of embankment dam consist of an impervious core. त्यावेळेस मटेरियल जे ते 2 टाईपचे जर भेटले आणि जर तुमचा कोर पार्ट हा आपण वेगळ्या मटेरियलने जर बनवलेला असेल किंवा बनलेला जर असेल तर त्याला आपण डायफ्रॅम टाईप एम्बॅकमेंट डॅम असं म्हणतो किंवा डायफ्रॅम टाईप डॅम असं म्हणतो. दिस इज नथिंग बट व्हॉट द सेकंड टाईप. त्याच्यानंतर झोन टाईप एम्बॅकमेंट डॅम. आता हे इमॅजिन करू शकता तुम्ही प्रत्येक वेळेस. झोन टाईप म्हणजे काय? जर समजा मटेरियल अवेलेबल नियर बाय साईट नंबर ऑफ टाईप्सचे असतील तर नंबर ऑफ टाईप्स आपल्याला जर त्या ठिकाणी द्यायचे असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला प्रत्येकाचा झोन तयार करावं लागेल. म्हणजे मिक्सिंग न करता आपण काय केलंय त्या ठिकाणी जे काही मटेरियल अवेलेबल आहे त्याचा एक प्रत्येक वेळेस झोन तयार केला.
This zone type of embankment dam is consist of usually a central impervious core converted by a transition zone which is surrounded by pervious outer zone. नंबर ऑफ मटेरियल जे परवियस आहेत ते इनर साइडला आपण प्रोव्हाइड केले आणि जे इनपरवियस असतील ते आउटर साइडला. म्हणजे थोडक्यात ते पर्क्युलेशन जे ते टाळण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा टाईप आहे तो आपण घेणार आहे तो म्हणजे बेस्ड ऑन मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन. आता डिपेंड अपॉन द मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन देर आर 3 टाइप्स: हायड्रोलिक फील्ड, रोलर फील्ड आणि सेमी हायड्रोलिक फील्ड. आपण जो मुळा डॅम बघितलाय तो सेमी हायड्रोलिक अर्धन डॅम आहे. रोल्ड फील्ड मीन्स व्हॉट? इफ युअर डॅम इज कन्स्ट्रक्टेड only for storing purpose, then it is known as rolled field. If your dam is constructed only for hydraulic generation electric power supply, then it is known as hydraulic field earthen dam. म्हणजे फक्त एवढीच डेफिनेशन याची नाहीये रोलर फील्ड आणि हायड्रोलिक फील्डची. एक म्हणजे शॉर्ट डेफिनेशन तुम्हाला मी सांगितली. त्याच्यामध्ये भरपूर टाईप आहेत किंवा भरपूर त्याची माहिती आहे. जसं एक एक टाईप पूर्ण होईल त्या पद्धतीने आपण कम्प्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर सेम क्लासिफिकेशन बेस्ड ऑन method of construction or material used, rolled field and hydraulic field. आता याच्यामध्ये rolled field means what? In such a type of a dam or in such a type of earthen dam, embankment is constructed by placing suitable soil material in a layer about 150 mm to 300 mm, and these layers are further compared with help of roller. म्हणजे या ठिकाणी जे काही मटेरियल आहे ते आपण लेआउट करून घेतलं. थोडक्यात आपली ग्राउंड जे बनवायचं आहे समजा, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, आपल्याला जर समजा क्रिकेटचं जर ग्राउंड बनवायचं असेल तर आपण मटेरियल टाकून किंवा त्याच्यावरती रोलर फिरवतो. त्याच पद्धतीने डिफरंट जे मटेरियल आहे थिकनेस त्यांनी दिली 150 mm टू 300 mm, लेअर जो आहे तो पसरवायचा आणि प्रत्येक लेअरला रोलर फिरवायचा. थोडक्यात हे कशासाठी? सर्क्युलेशन जे आहे डॅमचं किंवा त्या ठिकाणी सीपेज मुळे जे काही स्कोरिंग होणार आहे ते स्कोरिंग टाळण्यासाठी आपण या गोष्टी करतो. त्यालाच आपण रोलर फील्ड अर्धन डॅम, त्याच्या नावावरून तुम्ही त्याची डेफिनेशन लिहू शकता. सेकंड important type is nothing but what? The depend upon the construction and the material use is nothing but hydraulic field earthen dam. This dam is consist of what? Here, dam which is constructed by excavating and transporting soil by using water. आता हायड्रोलिक फील्ड डॅम म्हणजे काय? आपल्याला नियर बाय साईट वरती जर मटेरियल अवेलेबल नसेल तर त्या पर्टिक्युलर डॅम मधलंच मटेरियल काढून आपण त्या ठिकाणी म्हणजे मटेरियल एक्सकेवेट केल्यानंतर त्याची स्टोरिंग कॅपॅसिटी ही वाढते. हा एक ऍडव्हान्टेज त्याचा होऊ शकतो. आणि तेच मटेरियल आउटर साइडला थ्रो न करता, डम्पिंग न करता आपण तेच मटेरियल जर पर्टिक्युलर डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जर वापरलं तर त्याला आपण हायड्रोलिक फील्ड अर्धन डॅम असंही म्हणू शकतो. फक्त हे ट्रान्सपोर्टिंग जे काही आहे बाय युझिंग वॉटर होणार आहे हे आपल्याला महत्वाचं कळायला पाहिजे. इन सच डॅम हाय पोर वॉटर प्रेशर विल बी डेव्हलप इन द कोअर मटेरियल बिकॉज हाय प्रेशर डेव्हलप होणार आहे ऍट द कोअर. कशामुळं? कारण की आपण जे काही एक्सकॅव्हेशन करणार आहे या एक्सकॅव्हेशन मुळे पाण्याची पातळी इन्क्रीज होणार. इन्क्रीज झाल्यानंतर वॉटर प्रेशर हे जे काय आहे ते पण इन्क्रीज होणार. वॉटर प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं ओव्हर प्रेशर इन्क्रीज होणार. या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर झाल्या पाहिजे. आता या अर्धन डॅमचे टाइप्स जर पेपर मध्ये आले तर तुम्हाला लिहिता आले पाहिजे डिपेंड अपॉन द बेस्ड ऑन द इम्बॅकमेंट आणि बेस्ड ऑन द मटेरियल और मेथड युज्ड. रोलर, हायड्रोलिक आणि सेमी हायड्रोलिक बेस्ड ऑन इम्बॅकमेंट, होमोजिनियस, डायफ्रॅम टाइप आणि झोन टाइप हे 3 आणि सॉरी 2 टाइप आणि त्यांची मिळून टोटल 6 टाइप हे तुम्हाला पेपर मध्ये लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर पेपर मध्ये सब क्वेश्चन ही विचारला जाऊ शकतो, गिव्ह द ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस अर्धन डॅम और गिव्ह द लिमिटेशन ऑफ दिस अर्धन डॅम. First advantage is nothing but what? It can be constructed only or it can be constructed on any type of foundation starter. आता त्या पर्टिक्युलर मुळा डॅमचं वैशिष्ट्य घेऊ शकता तुम्ही. लेंथ ऑफ डॅम इज सो लार्ज, म्हणजे त्या ठिकाणी जी काही डॅमची लांबी ही खूप मोठी आहे
म्हणजेच तुम्ही अर्धन डॅम जो आहे तो कोणताही फाउंडेशन स्ट्राटा जर असेल तर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकता. हे स्ट्रक्चर जे हे पूर्णपणे आपण पुढं क्रॉस सेक्शन बघणारच आहे. त्या क्रॉस सेक्शन मध्ये काही पॉईंट असे का तुमचा डॅम जो आहे तो स्टेबल ठेवण्यासाठी आपण की पॉईंट वापरतो किंवा त्याला की की स्ट्रक्चर असंही म्हणतो. म्हणजे स्लायडिंग होण्यासाठी किंवा ओव्हरटर्निंग होण्यासाठी की स्ट्रक्चर जे ते खूप फायदेशीर असतात. It can be constructed on any type of foundation. This is nothing but one of the advantage. Second advantage is nothing but it can be suitable for very wide and steep valley. जसं आपण मोर डॅमचं एक्झाम्पल घेतलं, लांबी जी आहे डॅमची खूप जास्त आहे, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटी टाईप किंवा कॉन्क्रीट टाईप ऑफ डॅम इज नॉट सुटेबल. म्हणजे मटेरियल तर जास्त लागणारच आहे, हा तर महत्वाचा डिसएडव्हान्टेजेस आहे कॉन्क्रीट डॅमचा. परंतु लांबी जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी की स्ट्रक्चर आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल आणि ते अवॉइड करण्यासाठी आपण अर्धन डॅम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू. इट कॅन बी सुटेबल फॉर व्हेरी वाईड स्ट्रक्चर ऑर स्टीप व्हॅली. तेच जर समजा तुम्ही भंडारदरा धरण जर बघितलं असेल तर लांबी त्याची कमी आहे परंतु स्लोप हा जास्त आहे त्याचा किंवा व्हॅली जी ही नॅरो आहे. तेच अर्धन डॅम जर बघितलं तुम्ही तर अर्धन डॅम कॅन बी कन्स्ट्रक्टेड ऍट व्हेरी वाईड ऑर व्हेरी स्टेप व्हॅली. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉइंट आहे तो third important advantage is nothing but it can be constructed by locally available material. हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे अर्धन डॅमचा. म्हणजे लोकली जे काही मटेरियल असेल त्या मटेरियलने तुम्ही तुमचा डॅम जो आहे तो कन्स्ट्रक्ट करू शकता. आपण वरती टाईप बघितल्याप्रमाणे त्या टाईपचा तो डॅम त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला जाऊ शकतो. फोर्थ व्हेरी इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज इज नथिंग बट डिझाईन इज फ्लेक्झिबल. एनी टाईप ऑफ मटेरियल कॅन बी यूज ड्यू टू दॅट युअर डिझाईन इज फ्लेक्झिबल. त्याच्यानंतर लिमिटेशन, आता काही ऍडव्हान्टेज असल्या कारणाने किंवा त्याचे ऍडव्हान्टेज काही आहे आणि लिमिटेशन पण आहे. तर पहिलं लिमिटेशन पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं ते म्हणजे इट कॅन बी डॅमेज बिकॉज ऑफ बोरिंग अॅनिमल्स. आता जवळचं जर एक्झाम्पल बघितलं तुम्ही तर काही दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले काही डॅम फेल झालेले होते किंवा ओव्हरटर्निंग झाली होती किंवा स्लायडिंग झाली होती. तर त्याचं महत्वाचं कारण जे ते घोस म्हणा किंवा त्या ठिकाणी उंदर आहे असं सांगण्यात आलं, परंतु टेक्निकली इट इज नॉट. म्हणजे जे ऍनिमल्स पर्टिक्युलर डॅम मध्ये म्हणजे थोडक्यात होल्स करून राहतात त्या ऍनिमलला आपण बोरोइंग ऍनिमल म्हणतो. त्या ऍनिमल मुळे ही त्या ठिकाणी तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते फेल होऊ शकतं किंवा डॅमेज होऊ शकतं. त्याच्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट लिमिटेशन इज नथिंग बट मोर चान्सेस ऑफ लिकेज अँड एरोजन्स. आता मटेरियल आपण कोणत्याही पद्धतीचं वापरणार आहे आणि अर्धन मटेरियल असल्या कारणाने तुमचं जे वॉटर आहे ते पूर्णपणे सीपेज आणि लिकेज त्या ठिकाणी होऊ शकतं. ड्यू टू दॅट सीपेज अँड लिकेज the erosion will be formed across the dam. This can be removed by using number of methods. We will see further lecture. Here, third important limitation is nothing but insufficient capacity of spillway causes failure of a dam. आता सर्वात महत्वाचं फेल्युअर हे त्या पर्टिक्युलर स्पिलवे मुळे होणार आहे, कारण की तुमची कॅपॅसिटी जर जास्त असेल आणि स्पिलवेला जर तेवढं लोड जर कॅपेबल नसेल स्पिलवे तर त्या ठिकाणी तुमचं जो स्ट्रक्चर आहे ते फेल होण्याचे चान्सेस आहे ड्यू टू द स्पिलवे. अर्धन डॅम रिक्वायर्ड सप्लिमेंटरी स्ट्रक्चर फॉर स्पिलवे. आता तो स्पिलवेला जर आपल्याला स्टेबल करून ठेवायचा असेल तर त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काही प्रमाणात सप्लिमेंटरी स्ट्रक्चर त्या ठिकाणी अवेलेबल करून द्यावं लागेल, जेणेकरून स्पिलवेची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होऊ शकते किंवा स्पिलवेचा जो पोर्शन आहे तो इन्क्रीज होऊ शकतो. पुढचा महत्वाचा पॉइंट जो आहे, आता हे लिमिटेशन ऍडव्हान्टेजेस तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येतील. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट जो आहे तो म्हणजे व्हेरियस ऑपरेशन रिक्वायर्ड ऍट द टाइम ऑफ
कन्स्ट्रक्शन ऑफ अर्धन डॅम. आता कोणते कोणते ऑपरेशन किंवा कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतात कन्स्ट्रक्शन करायच्या वेळेस. थोडक्यात हे पॉइंट जे हे बेसिक पॉइंट आहे, कोणतंही स्ट्रक्चर तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं असेल, बिल्डिंग जरी कन्स्ट्रक्ट करायची असेल तर कोणते कोणते पॉइंट्स तुम्ही किंवा कोणते कोणते कॉम्पोनंट जे किंवा कोणते कोणते ऑपरेशन जे ते कॅरी आउट करतात तेच आपल्याला ठिकाणी बघायचं, पेपर मध्ये विचारलं जाऊ शकतं. आता नियर बाय साईट म्हणजे साईट सिलेक्शन तुम्ही क्लिअर करणार. नियर बाय साईट अवेलेबल जी आहे डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फिजिबल आहे का नाही ते चेक करणार, पहिलं महत्वाचं ऑपरेशन. ते क्लिअर झाल्यानंतर आता साईट सिलेक्शन तुम्ही केलंय, त्याच्यानंतर नियर बाय साईट मध्ये मटेरियल अवेलेबल आहे की नाही हा दुसरा महत्वाचा पॉइंट आहे, तो तुम्ही बघणार. मटेरियल अवेलेबल नियर बाय द साईट. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा पॉइंट जो आहे तो म्हणजे साईट क्लिअरन्स. आता भेटणारी साईट ही तुम्हाला क्लिअर असेलच किंवा कन्स्ट्रक्शन करण्यायोग्य असेलच असं काही नाही, म्हणून साईट क्लिअरन्स गरजेचं आहे. साईट क्लिअरन्स करणार. साईट क्लिअरन्स केल्यानंतर आता प्रत्येकाला माहिती आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायच्या वेळेस आपण पहिले जागा बघतो, जागा बघितल्यानंतर मटेरियल बघतो, मटेरियल बघितल्यानंतर साईट जी मटेरियल एकदा बघितलं आपण, साईट जी ती क्लिअर करून घेतो. जे समजा झाड असतील किंवा अनइवन सेटलमेंट झालेली असेल किंवा अनइवन स्ट्रक्चर असेल तुमचं ते क्लिअर करून घेतो. त्याच्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट किंवा फोर्थ इम्पॉर्टंट ऑपरेशन इज नथिंग बट एक्सकेव्हेशन. एक्सकेव्हेशन कशासाठी करतो आपण? फाउंडेशन साठी. त्याच पद्धतीने अर्धन डॅम मध्ये सुद्धा एक्सकेव्हेशन तुम्हाला करायचं आहे फॉर ट्रेंचेस पर्पज. दिस इज नथिंग बट वन ऑफ द ऑपरेशन. फोर्थ ऑपरेशन इज नथिंग बट फिलिंग फॉर सिपेज ड्रेन. आता आपल्याला माहिती आहे की तुमचं जे स्ट्रक्चर आहे हे कॅरी करणार आहे, काय कॅरी करणार आहे? वॉटर. मग आता वॉटर जे ते सिपेज होऊ शकतं किंवा त्याची स्कोरिंग ऍक्शन होऊ शकते. हाच महत्वाचा पोर्शन जर अवॉइड करायचा असेल तुम्हाला सुरुवातीलाच एक्सकेव्हेशन झाल्यानंतर तुम्ही फिलिंग मटेरियल अशा पद्धतीने त्या ठिकाणी पुट आउट करू शकता. सिपेज ड्रेन जे ते तुमचं ऍज मिनिमम ऍज पॉसिबल त्या ठिकाणी होईल. त्याच्यानंतर सिक्स्थ इम्पॉर्टंट ऑपरेशन इज नथिंग बट कन्स्ट्रक्शन ऑफ अपस्ट्रीम केसिंग. आता अपस्ट्रीम केसिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी फाउंडेशन झालं त्याचं, समजा फाउंडेशन ड्रेन कन्स्ट्रक्ट केले तुम्ही, अपस्ट्रीम केसिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी नियर बाय मटेरियल जे आहे ते विथ लेअर तुम्ही टाकले किंवा एकच मटेरियल तुमचं असेल किंवा सिंगल टाईप ऑफ मटेरियल अवेलेबल आहे तर ते मटेरियल विशिष्ट शेप मध्ये किंवा स्लोप मध्ये त्या ठिकाणी आपण केसिंग साठी प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर फॉर हिअर say one important operation is nothing but key provide to the flank. फ्लँक म्हणजे काय? कॉर्नर पोर्शन वरती आपण त्या ठिकाणी कीज प्रोव्हाइड करणार आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे डॅम कन्स्ट्रक्ट करायच्या वेळेस आपण त्या ठिकाणी किंवा रिटेनिंग वॉल तुम्ही बघितलंय, रिटेनिंग वॉल फेल न होण्यासाठी किंवा ओव्हर टर्निंग किंवा स्लायडिंग न होण्यासाठी आपण कीज प्रोव्हाइड केलेलं होतं, की स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलेलं होतं. तशी की स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी कॉर्नर पोर्शनला डॅमच्या प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट तो म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ स्पिलवे. आफ्टर दॅट यू हॅव टू कन्स्ट्रक्ट अँड स्पिलवे बाय कन्सिडरिंग व्हेरियस मेथड्स ऑर द टाइप्स ऑफ स्पिलवे. पुढचं महत्वाचं ऑपरेशन म्हणजे अर्धन वर्क किंवा अर्थ वर्क इन केसिंग ऑर कोअर. पर्टिक्युलर कोअर मध्ये किंवा सिपेज मध्ये कोअर मध्ये किंवा त्या केसिंग मध्ये सिपेज न होण्यासाठी किंवा पर्क्युलेशन न होण्यासाठी अर्थवर्क जे अर्थवर्क सिपेज अवॉइड करतं किंवा त्या ठिकाणी पर्क्युलेशन अवॉइड करतं ते सिपेज किंवा ते मटेरियल आपण त्या ठिकाणी वापरतो. त्याच्यानंतर हे अर्थवर्क झाल्यानंतर अपस्ट्रीम साईडला आपल्याला पिचिंग करायचंय. पिचिंग म्हणजे काय? रोलिंग ऍक्शन करायची. रोलर फिरवल्यानंतर जे काही पर्क्युलेशन आहे ते आपण थांबवू शकतो किंवा पिचिंग करून आपण अपस्ट्रीम फेसला जे काही पर्क्युलेशन होणार आहे, सिपेज होणार ते थांबू शकतो. आता सर्वात महत्वाचं तुमचं हायड्रोलिक स्ट्रक्चर आहे, वॉटर स्टोअर करून ठेवणार आहे. पहिलं आणि सर्वात महत्वाचं ऍडव्हान्टेज किंवा डिसएडव्हान्टेज आपण त्याला म्हणू शकतो, तुमचं स्ट्रक्चर हे फक्त आणि फक्त ओव्हर टर्निंग मुळे किंवा स्लायडिंग मुळे फेल होणार नाही तर सिपेज मुळे ही फेल होणार आहे. आणि हे महत्वाचं डिसएडव्हान्टेज आहे, हेच आपल्याला त्या ठिकाणी ओव्हरकम करायचं आहे बाय पिचिंग. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रेन्स. आता सिपेज तुम्ही पूर्णपणे 100% ने थांबू शकत नाही, तर मग हे सिपेज थांबवायचं असेल आपल्याला तर कॉर्नर पोर्शनला ड्रेन्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे असतात. ड्रेन्स जर बघितलं तुम्ही डॅम
मूळ डॅमचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्या ठिकाणी इन्स्पेक्शन चेंबर होतं किंवा इन्स्पेक्शन ड्रेन्स होतं. त्या इन्स्पेक्शन ड्रेन मध्ये कंटिन्युअसली वॉटर जे आहे ते पर्क्युलेट होणार आहे, हे क्लिअर आहे. परंतु ते वॉटर थ्रूआउट सिपेज न होता आपण एका पर्टिक्युलर ड्रेनचा वापर करून जर एका साईडला ते वॉटर काढून टाकलं तर आपलं स्ट्रक्चर जे आहे ते सेफ होऊ शकतं किंवा सेफ राहू शकतं. ते कन्स्ट्रक्शन ड्रेन जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करावं लागतील. आता हे फेल्युअर जे आहे आर्दन डॅमचं ते कशामुळे होऊ शकतं किंवा कशामुळे तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते फेल होऊ शकतं, हाही पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता फेल्युअर ऑफ अ डॅम can be constructed here. One important concept is nothing but causes of failure. आता आत्ताच आपण बघितलंय इम्पॉर्टंट फेल्युअर सीपेज फेल्युअर असू शकतं. फक्त सीपेज फेल्युअर नाही तर त्या ठिकाणी अर्थक्वेक जर आला तर अर्थक्वेक फेल्युअर ही होऊ शकतं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर तुमच्या स्ट्रक्चर मध्ये काही डिफेक्ट असतील तर त्या ठिकाणी स्ट्रक्चरल फेल्युअर ही होऊ शकतं. किंवा तुमचं स्ट्रक्चर हायड्रोलिकली किंवा हायड्रोलिक इलेक्ट्रिक पॉवर प्लांट तुम्ही त्या ठिकाणी बनवलं परंतु तुमचं स्ट्रक्चर तेवढं कॅपेबल नाहीये तर हायड्रोलिक फेल्युअर ही त्याचं होऊ शकतं. किंवा त्याचे गेट जर फेल झाले किंवा गेट जर इरोडेड झाले, करोजन त्याचं झालं, त्या करोजन मुळे तुमचा डॅम जर फेल झाला किंवा डॅम जर ओव्हरटर्न झाला तर त्यालाही आपण हायड्रोलिक फेल्युअर असं म्हणू शकतो. आता 4 महत्वाचे फेल्युअर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पहिलं महत्वाचं फेल्युअर हायड्रोलिक फेल्युअर, दुसरं महत्वाचं फेल्युअर ते म्हणजे स्ट्रक्चरल फेल्युअर, आणि तिसरं महत्वाचं फेल्युअर ते म्हणजे सीपेज फेल्युअर, आणि चौथं आहे ते म्हणजे अर्थक्वेक फेल्युअर. आता याचं जर डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायला लावलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन अर्थक्वेक फेल्युअरचं लिहिता येईल, सीपेज फेल्युअरचं लिहिता येईल. स्ट्रक्चरल फेल्युअर म्हणजे काय हे तुम्हाला जर लिहायचं असेल तर स्ट्रक्चरल फेल्युअर म्हणजे त्या पर्टिक्युलर डॅम मध्ये म्हणजे कन्स्ट्रक्ट करायच्या वेळेस जर काही डिफेक्ट असतील तर ते डिफेक्ट ओव्हरकम करू शकता तुम्ही, परंतु ते डिफेक्ट तुमच्या जर लक्षात नाही आलं तर तुमचं स्ट्रक्चर हे फेल होऊ शकतं. त्याला स्ट्रक्चरल फेल्युअर आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर काही रिमेडियल मेजर्स आहेत त्या पर्टिक्युलर डॅम कन्स्ट्रक्शन करीत असताना. ते रिमेडियल मेजर्स तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचं स्ट्रक्चर जे ते क्लिअर राहील. हायड्रोलिक फेल्युअर जे आहे ते ओव्हरलॅपिंग मुळे होऊ शकतं किंवा टो इरोजन किंवा हिल इरोजन, जसं आपण कन्स्ट्रक्ट करायच्या वेळेस हिल डिझाईन केलेलं आहे किंवा टो डिझाईन केलेला आहे, जर इरोजन किंवा सिपेज ऍक्शन जर झाली टो सेक्शनला किंवा हिल सेक्शनला त्यामुळे ही तुमचं फेल्युअर होऊ शकतं. आता काही वेळेस वेव्ह ऍक्शन होती अपस्ट्रीम साईडला, वॉटर जर समजा प्रमाणापेक्षा जास्त स्टोअर जर झालं, आता प्रत्येकाला माहिती आहे वेव्ह ऍक्शन म्हणजे काय. टाइड्स डेव्हलप जर झाल्या अपस्ट्रीम साईडला तर त्या टाइड्स जे आहे त्या अनकंट्रोल कंडिशन मध्ये जर असेल तरी सुद्धा तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते फेल होऊ शकतं. डॅमचं जर एक्झाम्पल घेतलं, तुम्ही त्या डॅम वरती गेलेला होता तर त्या डॅम वरती किंवा नॉर्मल लेवल वरती जर वॉटर असेल आणि जर समजा वेव्ह फॉर्म जर झाली आणि एवढ्या प्रमाणात जर असेल तर ते स्ट्रक्चर कॅपेबल नाही ते वेव्ह फॉर्म घेण्यासाठी, त्यामुळे तुमचं स्ट्रक्चर फेल होऊ शकतं. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ हायड्रोलिक फेल्युअर. ओव्हरटॉपिंग म्हणजे त्या पर्टिक्युलर डॅमच्या वरून जर पाणी गेलं, काल आपण बघितल्याप्रमाणे ओव्हरटर्निंग होऊ शकते. दिस इज ऑल्सो वन ऑफ द फेल्युअर, हायड्रोलिक फेल्युअर. वेव्ह ऍक्शन ऍट द अपस्ट्रीम फेस ऑर डाऊनस्ट्रीम फेस. आता डाऊनस्ट्रीम फेसला वॉटर कमी प्रमाणात असणार आहे, त्या ठिकाणी डाऊनस्ट्रीम फेसला कमी प्रमाणात वेव्ह फॉर्म होती, परंतु काही वेळेस गली फॉर्म होतात. गली म्हणजे काय, एक छोटीशी नॅरो ड्रेन फॉर्म होतो, त्या ड्रेन मुळे ही तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते फेल होऊ शकतं. आता या ठिकाणी जे काही टो इरोजन आहे, फर्स्ट हिल इरोजन आहे, हे सगळे कशामध्ये येणार, हायड्रोलिक फेल्युअर मध्ये येणार. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा टाईप आहे स्ट्रक्चरल फेल्युअर. आता स्ट्रक्चरल फेल्युअर म्हणजे काय, जे काही कॉम्पोनंट असतील तुमच्या पर्टिक्युलर डॅमचे, म्हणजे फाउंडेशन असेल, इम्बॅकमेंट असेल किंवा स्पिलवे असेल किंवा पर्टिक्युलर जर आपण टो ऍक्शन जर बघितली तर तो असेल,
तर हे जर पर्टिक्युलर स्ट्रक्चर जर फेल झाले तर त्याला आपण स्ट्रक्चरल फेल्युअर असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये टाइप्स भरपूर आहे. स्लाइड इन फाउंडेशन, फाउंडेशन जर तुमचं फेल झालं तर इट इज द टाइप ऑफ स्ट्रक्चरल फेल्युअर. इम्बॅकमेंट किंवा स्पिलवे हे लोड कॅपेबल झालं नाही त्याला, तर त्यामुळे ही तुमचं स्ट्रक्चर फेल होऊ शकतं. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ स्लाइड इन इम्बॅकमेंट टाइप ऑफ फेल्युअर. त्याच्यानंतर काही वेळेस फेल्युअर ड्यू टू स्प्रेडिंग होऊ शकतं. व्हेन इम्बॅकमेंट इज रेस्ट ऑन अ फाउंडेशन ऑफ स्ट्रॅटिफाईड सॉइल. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मटेरियल जे आहे ते आपण डिफरंट टाईपचे वापरणार आहे या ठिकाणी. सिल्क क्ले असेल किंवा क्ले सॉफ्ट क्ले असेल, असे मटेरियल काय करतात, सिपेजला अलो करतात. सिपेज अलो झालंय तर त्या ठिकाणी तुमचं स्ट्रक्चर जे आहे ते इझिली फेल होऊ शकतं. आता अपस्ट्रीम स्लोप जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागतो. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डॅम मध्ये दोन स्लोप आपण तयार करतो, एक अपस्ट्रीम स्लोपला आणि डाऊनस्ट्रीम स्लोपला. अपस्ट्रीम स्लोप वॉटर कॅरी करतं आणि डाऊनस्ट्रीम स्लोप हा मोठा असतो. वॉटरचा जो प्रेशर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी किंवा वॉटरचं जे काही प्रेशर डिस्ट्रीब्युशन आहे ते कॅरी करण्यासाठी, त्याच्यामुळे ही फेल होऊ शकतं तुमचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सीपेज फ्लो आहे. आता सीपेज फ्लो बाबत तुम्ही भरपूर गोष्टी जे आहे ते लिहू शकतात. पाइपिंग ऍक्शन होऊ शकते फ्रॉम द बॉटम ऑफ अ डॅम. पाइपिंग किंवा आपण त्या ठिकाणी स्मॉल इरोजन म्हणू शकतो, त्या ठिकाणी होऊ शकते. पाइपिंग थ्रू द फाउंडेशन. आता पाणी जे आहे ते कुठेही वाट काढू शकते, हे तुम्हाला माहिती आहे. बॉटमला आपण तेवढे जर प्रिकॉशन घेतले नाही तर फाउंडेशन मधून सुद्धा वॉटर जे आहे ते कॅरी होऊ शकतं किंवा वॉटर जे आहे ते पर्क्युलेट होऊ शकतं. त्यामुळे ही तुमचं स्ट्रक्चर हे फेल होईल, म्हणून त्याला सीपेज फेल्युअर आपण म्हणणार आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं फेल्युअर ते म्हणजे अर्थक्वेक फेल्युअर. अर्थक्वेक फेल्युअर म्हणजे माहिती तुम्हाला, फेल्युअर ऑफ अ डॅम डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. जर कमी इंटेन्सिटी असेल अर्थक्वेकची तर फेल्युअर हे तुमचं कमी प्रमाणात होईल किंवा नुकसान जे हे कमी प्रमाणात होईल. परंतु तेच जर समजा तुमची इंटेन्सिटी त्या पर्टिक्युलर अर्थक्वेकची रिस्टर स्केल मध्ये जर जास्त असेल आणि त्याचा इपी सेंटर जर नियर बाय डॅम असेल तर 100% तुमचा डॅम जो आहे तो फेल होणार किंवा फेल होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतात. तर कोणत्या कोणत्या वेने तुमचा डॅम फेल होऊ शकतो हे आपण बघितलं. हायड्रोलिक फेल्युअर, स्ट्रक्चरल फेल्युअर, सीपेज फेल्युअर आणि अर्थक्वेक फेल्युअर. आता काही रिमेडियल मेजर्स आहेत हे डॅमचे जे स्ट्रक्चर जे आहेत ते स्टेबल ठेवण्यासाठी किंवा हे फेल्युअर अवॉइड करण्यासाठी. हायड्रोलिक फेल्युअर अवॉइड करण्यासाठी अवॉइड ओव्हरटॉपिंग, म्हणजेच त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे डॅमच्या वरून जे काही पाणी जाणार आहे ते अवॉइड जर आपण त्या ठिकाणी केलं तर तुमचं फेल्युअर जे आहे ते अवॉइड करू शकता तुम्ही. डिझाईन द स्पिलवे कॅपॅसिटी ऍक्युरेटली. आता याच्यात सर्वात महत्वाचं तुम्हाला किंवा वॉटर प्रेशर जो आहे तो जो मेंबर घेणार आहे तो मेंबर म्हणजे कोणता आहे, स्पिलवे. स्पिलवेची कॅपॅसिटी जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे का तुमचा जो काही लोड असेल, थोडक्यात अनइव्हन किंवा डायनेमिक लोड असेल तो स्पिलवे इझिली कॅरी आउट करेल. हायड्रोलिक फेल्युअर टाळण्याचा आणखी एक महत्वाचा रिमेडियल मेजर्स आहे तो म्हणजे प्रॉपर मेंटेनन्स ऑफ गेट. गेट्स जी आहे ती वेळोवेळी मेंटेनन्स करणं गरजेचं आहे. जर मेंटेनन्स तुम्ही केलं नाही तर गेटचं करोजन होऊ शकतं आणि त्या करोजन मुळे सुद्धा तुमचा स्ट्रक्चर जे आहे ते फेल होऊ शकतं. आता टू अवॉइड वेव्ह ऍक्शन, हायड्रोलिक फेल्युअर जे आहे ते वेव्ह ऍक्शन मुळे होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. तर वेव्ह ऍक्शन टाळण्यासाठी प्रोव्हाइड अ सफिशियंट प्रोटेक्शन टू द अपस्ट्रीम स्लोप. म्हणजे तुमची जी वॉटर लेवल जी आहे ती वॉटर लेवल आणि तुमचा डॅमचा टॉप लेवल याच्यात जर तुम्ही हाईट जर प्रॉपर जर मेंटेन ठेवली तर टाईड ऍक्शन ही आपण त्या ठिकाणी अवॉइड करू शकतो. टू अवॉइड गली फॉर्मेशन ऍट द डाऊनस्ट्रीम साइड. प्रोव्हाइड बीम अँड ड्रेनेज. म्हणजे जे काही पर्क्युलेशन होणार आहे, पर्क्युलेशन 100% आपण थांबू शकत नाही, परंतु जे पर्क्युलेट झालेलं वॉटर आहे ते थ्रूआउट डॅम न होता एका प्रॉपर चॅनलने जर फ्लो झाला त्याला आपण एक विशिष्ट नाव दिलेलं आहे, डाऊन ड्रेन नाव दिलेलं आहे. तर ते ड्रेन जर आपण एका पर्टिक्युलर लेवलने जर काढलं तर या ठिकाणी तुमचं ओव्हरटर्निंग किंवा हायड्रोलिक फेल्युअर जे ते होणार नाही किंवा अवॉइड होऊ शकतं.
इरोजन टोला आणि हिलला होणार आहे हे माहिती आहे आपल्याला. तर हॉरिझॉन्टल फिल्टर जे ऍट द टो लेवल किंवा ऍट द टो लेवल यू कॅन प्रोव्हाइड अँड ड्रेन. ड्यू टू दॅट ड्रेन यू कॅन अवॉइड अँड इरोजन विच इज फॉर ऍट द टो लेवल अँड ऍट द हिल लेवल. फ्रोस्ट ऍक्शन होऊ शकते ती अवॉइड करू शकता तुम्ही. फ्रीबोर्ड जो आहे तो मॅक्झिमम ठेवून किंवा 1.5 मीटर जी आपली नॉर्मल लेवल आहे ती ठेवून तुम्ही अशा पद्धतीने हायड्रॉलिक फेल्युअर जे आहे ते अवॉइड करू शकता. आता स्ट्रक्चरल फेल्युअर आहे. स्ट्रक्चरल फेल्युअर अवॉइड करण्यासाठी फाउंडेशन स्लाइड जी आहे ती आपण अवॉइड करू शकतो फाउंडेशन मध्ये कीज प्रोव्हाइड करून. थोडक्यात एक अँकरेज की जर तुम्ही प्रोव्हाइड केली तर त्या पर्टिक्युलर डॅमचं स्लाइडिंग जे आहे ते तुम्ही अवॉइड करू शकता. क्रॅक फॉर्मेशन इन डॅम कॅन बी अवॉइड बाय युझिंग गुड मटेरियल अँड प्रॉपर कॉम्पॅक्शन. सुरुवातीपासून जर समजा कॉम्पॅक्शन व्यवस्थित जर ठेवलं किंवा मटेरियल डॅमच्या फाउंडेशनला आपण गुड क्वालिटी मधलं मटेरियल जर वापरलं तरी सुद्धा स्ट्रक्चरल फेल्युअर हे अवॉइड करू शकतो आपण. त्याच्यानंतर पुअर फाउंडेशन अवॉइड करण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे गुड फाउंडेशन आपल्याला गुड मटेरियल त्या ठिकाणी द्यावं लागेल. त्याच्यानंतर हाईट ऑफ अ डॅम ऍज लार्जर ऍज पॉसिबल जर आपण ठेवली तर तरी सुद्धा आपला डॅम फेल होण्यापासून आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर स्लोप जो आहे आता पुढचा महत्वाचा पोर्शन आहे. स्लोप जो काही आहे स्पिलवेचा असेल किंवा एम्बॅकमेंटचा असेल तो जर आपण प्रॉपर ठेवला किंवा स्लोप जर लार्जर जर ठेवला तर जे काही प्रेशर डिस्ट्रीब्युशन आहे ते प्रेशर डिस्ट्रीब्युशन इझिली अचीव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर अपस्ट्रीम स्लोपला आणि डाऊनस्ट्रीम स्लोपला जे काही पुअर वॉटर फेल्युअर आहे म्हणजे सडनली वॉटर फेल्युअर जे असतील किंवा स्पीडी सीपेज जर असेल कंटिन्युअसली सीपेज जर जे काही असेल ते आपण थांबवू शकतो सीपेज फेल्युअर मध्ये. आता पुढचा 4 टाईप मधला पुढचा जो टाईप जो आहे तो म्हणजे सीपेज फेल्युअर. सीपेज फेल्युअर इम्परवियस मटेरियल जर त्या ठिकाणी तुम्ही जर वापरलं कन्स्ट्रक्शन मध्ये पर्टिक्युलर डॅमच्या तर तुम्ही पर्क्युलेशन किंवा सीपेज जे काही आहे ते त्या ठिकाणी अवॉइड करू शकता. फिलिंग ऑफ अ क्रॅक्स आफ्टर द सेटलमेंट. आता ग्राउंडची मुवमेंट होणार आहे काही प्रमाणात हे आपल्याला माहिती आहे. आणि वन जर सेटलमेंट झाली आणि त्या ठिकाणी क्रॅक्स जर फॉर्म झाल्या तर वेळच्या वेळी त्याचं जर मेंटेनन्स केलं तर सीपेज फेल्युअर जे आहे ते आपण अवॉइड करू शकतो या पर्टिक्युलर क्रॅक्स फिलिंग मुळे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड द डाऊनस्ट्रीम provide and drainage to the downstream through filler or toe drain. म्हणजे ड्रेन हा जो पार्ट आहे किंवा हा जो कॉम्पोनंट आहे हा तुमचा डॅम फिल करण्यापासून किंवा अवॉइड करण्यापासून वाचू शकतो. त्याच्यानंतर अर्थक्वेक फेल्युअर टू अवॉइड अर्थक्वेक फेल्युअर मेक अ सुटेबल प्रोव्हिजन इन अ डिझाईन. आता अचानक डॅम कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन करू शकत नाही earthquake. At the time of construction, we have to take and precaution at the time of design also. Provide ductile detailing type of a earth resisting structure of a dam. म्हणजे त्या ठिकाणी जे काही आपल्याला स्टील प्रोव्हाइड करायचं आहे तर ते स्टील प्रोव्हाइड करण्यासाठी पर्टिक्युलर पोर्शन मध्ये अशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचे की ज्या पोर्शन मध्ये अर्थक्वेक मुळे तुमचं स्ट्रक्चर हे फेल होऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा आहे पोर्शन जो आहे आता आपण कॉजेस ऑफ फेल्युअर बघितले आणि त्याचे रेमेडियल मेजर्स बघितले. आता एम्बॅकमेंट तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते फेल होईल सर्वात महत्वाचं सीपेजमुळे हे प्रत्येक वेळेस मी सांगतो. परंतु हे सीपेज कंट्रोल करण्याचे काही पॉइंट्स आपण बघितले. परंतु सीपेज जे काही आहे ते कुठून होणार आहे तर सर्वात महत्वाचं सीपेज हे होणार एम्बॅकमेंट मधून. कंट्रोल ऑफ सीपेज थ्रू एम्बॅकमेंट. तर हे सीपेज जे हे थांबवण्यासाठी आपण कोणते प्रोव्हिजन्स करतो हे पण